समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे। यावेळी समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी उद्घाटनासही हजारो तरुणांनी गर्दी केली आहे। यामुळे मात्र पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे। बघूया सविस्तर माहिती। इगतपुरी पत्कर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावर होणारी, मात्र या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच ग्रामस्थही अचानक ग्रामस्थ जमल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे। समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या अशी मागणी स्थानिक तरुणांकडून करण्यात आली आहे। समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या अशी मागणी करत तरुणांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली आहे। ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना कामात सामावून घ्या, तरुणांना रोजगार द्या अशी मागणी करण्यात आली आहे। अचानक ग्रामस्थ जमल्याने पोलीस यंत्रणेची मात्र धावपळ उडाल्याचं चित्र आहे। ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांना माघारी पाठवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे, मात्र त्याआधीच ग्रामस्थ जमल्याने रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता यावर शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 किलोमीटर पैकी आता एकूण 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालाय। समृद्धी महामार्गाच्या उर्वरित कामाचं इगतपुरी ते आमने काम प्रगतीपथावर आहे। इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुलभ आणि जलद होईल। 1 तासात शिर्डीला पोहोचता येईल। याशिवाय शिर्डी, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे आणि जाणे कमी कालावधीत लागेल। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।